शिवल्याचं ढुंगण्याला पाहिलं पोयाला रे बापा. बबन हा कसा रे तुझ्या दोस्त पात्राले का अरे कुठे आता काय करता बुवा तो पात्र आहे. अरे अशा पाद्र्या माणसाच्या भरोशावर असे कामं करू नये. स्वतःचा जीव गमवून आहे. हा मोठं येते बाबा चिमटी दर्दन हातात धरतो. बबन असं अशा लोकांबरोबर राहत नव्हता जो एखाद्या जीव गमवशील का तू. हा गड्या बबन या अशा पाद्र्याच्या नान नको लागू. एखाद्या जी गमवशील दाबू तू. हा तुले घालीन एखाद्याशी पुढे धर गड्या बबन सरप धर. मी आहे माग काहीच होत नाही काहीच होत नाही. तू मोठा येशील हो जोसा जोसा आणि कसं तू एका आणून स्वतःच अशा पाद्र्या मित्राच्या सोबत राहत नव्हता जाऊ. जो जीवाला जीव देईन त्याच्यासोबत राहायला बाई माणसानं. राजा बुडबा बरोबर बोलून राहिले तुम्ही. हा तर माझी उगमीन बापा एखाद्या दिवशी खरंच ना. असे अगाऊ कामं करायचे नाहीत बाबू. आपल्या जण काही होत नाही तर टेम्पन मेम्प घेऊन येणं सरपाले मारतो असं करतो तसं करतो. हा सरप काय खात असते का माणसाने. अरे तो ऑटोमॅटिक चालला जात असते. आणि आपल्या जण नाही होत काही सरपाचं तर सर्प मित्राला बोलवा. त्याला फोन करा येतात ना सर्प मित्र लो यात ना. बुडबा आता कानाला खानखडी आता आता नाही अशी रिकामी धंदे नाही होतील बापा. त्या शिवल्या नान सोडला आपण. तुम्ही रे देवला झुंबर अशा पाद्र्या माणसावर जाईतून सांगेले इकडे आमच्या वारात सरप निघाला ढमुक की टमुक. हा बरं चांगल्या माणसावर जो या हेंबाळ्या जो यावं का तो गांडीला पाहिलं पहिणाऱ्या जो लागले लोक हेंबाळ्या त्या शिवले या नांदी. आमचंही चुकलंच त्याच्या जो फालतू गेलो आम्ही. बुडबा यायला बोलू काहीच फायदा नाही. तो शिवला पाड कसा गेला पोयात घरी डायरेक्ट घरी नॉनस्टॉप गाडी गेली त्याची. आता थांबलाही नशील तू कुठे. बेकार आहे बा बेकार आहे बा. तू गड्या सरपंच बस झालं ते टिंगल टवाळ्या करणं. त्या सर्प मित्राला फोन लाव. तिकडे म्हणतात बायली दिसला अटी आहे कसं त्याला पकडाच लागेल. पकडल्याशिवाय कसं जमणार नाही. सर्प मित्राला बोलावं बरं. हो सरपंच बोला सरपंच मित्राले. हा आत्ता फोन लावतो मी सर्प मित्राले. थांबा. हॅलो हॅलो मी सरपंच बोलून राहिलो सर्प मित्र साहेब. हा बोला बोला. अरे साहेब आमच्यासाठी मोठा वावरात सरप निघाला राजा. येता का तेवढा पकडता का. काय तुम्ही मोठा म्हणता धामन असेल ते जाऊ द्या. मला काही तेवढ्यासाठी बोलवू नका साठी मला दुसरीकडे जाणार पकडायला. तिकडे कोबरा निघला म्हणतात तर कसं ते जाऊ द्या ऍडजस्ट करून घ्या. अरे नाही हो बापा धामन फामन नाही बापा. फणा आली आहे ना. फणाला सरप आहे ना मोठा सरप आहे ना. आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिला आणि साहेब या तुम्ही. अरे मागच्या वेळेस आलो बापा तर तुम्ही धामनच पकडायला लावली मला. दिवसभर थंडगार गेलं. बिनविषारी आहे ना ते. तुम्हाला असं वाटते नागच आहे ना. खरंच ना डोळ्यानं पाहिलं ना मी. या ना तुम्ही या ना पहा ना कसं आहे तर फुसफास करून राहिला ना. खरंच या साहेब तुम्ही. हो सर्प मित्र साहेब. बरं आता सरपंच तुम्ही एवढं म्हणून आले तर येतो मी. पण कसं धामन नाही निघली पाहिजे. बिनविषारी साप नाही निघला पाहिजे. आपल्याला कसं विषारीच पाहिजे. नाग असला तर मी येतो. अरे नागच आहे ना या ना तुम्ही. बरोबर सरपंच काय म्हणतो. तोही नाटकं करते अशी म्हणे धामन फामन. मी काही येत नाही म्हणे. दुसरीकडे जावं लागते. त्याला म्हटलं भाऊ बापा नागच आहे निघेल. आम्ही आमच्या डोळ्यानं पाहायला ये म्हटलं बा. सरपंच नाटकं नाही त्याचे. पण आता कसं आहे पेट्रोल पाणी लागतं. इतक्या दूर आले ते बिनविषारी साप पकडले म्हणजे बरोबर आहे. त्याचं काय चुकलं बिचारायला सर्प मित्राचं. गड्या सरपंच त्या सर्प मित्राले ग्रामपंचायतच्या वतीनं 1000 रुपये देऊन टाकजो बा. एक पावती फाडून टाकजो. हा आता त्याला 8 लोक आल्यावर तर पेट्रोल पाणी काही ना काही नाश्ता पाणी द्यास लागेल बापा. 1000 रुपये द्यास लागतील त्याला. पण त्याला टाइम किती काय यायले. तो सरप का आपला का मावाज हो का एका ठिकाणी थांबेल म्हणून तो चालला जाईल. किती टाइम किती आहे त्याला सर्प मित्र आलेले. बस येऊनच राहिला तर 10 मिनिटासाठी हजर आहे. चला तर लोक तो सरप उकडी गेला पाहू आपण. हो चला या सरपंच सारा सत्यानाश केला देऊ लागलो का. 2 एकर वाढ झालं तर राजा आपल्या डोबऱ्याचं. काय करतो रे बा. जाऊ दे आता झालं ते झालं बा. पा सरप कुठे गेला. अरे बापरे अरे पुरा डेंजर आहे हो बापा. किंग कोबरा इंडियन स्नेक बी नाहीये. मी काय म्हणू साहेब तुम्हाला फणा आला नांगच आहे ना. आम्ही का खोटं बोललो का बा. सरपंच हा नांग नाही. नांगापेक्षा 10 पट जहिरीला आहे. 10 पट. एकदा डसला तर डायरेक्ट स्वर्गवासच आहे. किंग कोबरा म्हणतात याले. सापाचा राजा आहे हा. साहेब राजा म्हणून था फुसफास करून राहिला. आणि एवढा सरप असा फुसफास करत नाही काही. बरं झालं तुम्ही मला सांगितलं. मला बोलवून घेतलं तुम्ही ना. आता आपण याचा बंदोबस्त करू. मी याला आता पकडतो. आपल्या भरणीत पॅक केला घेऊन जा तुम्ही. म्हणजे तुमचं टेन्शन नाही पटलं का. सर्पमित्र साहेब हा जर जनला अशी वावरामध्ये तर याची पिलं इकडे तिकडे फिरतील नाही का. मग ते आम्हाला डसतील नाहीत काय.
हा? हात जर एवढा जहिरीला आहे तर पिलं किती जहिरीली असती? नाही, याची पिलं बी विषारीच असतात, पण आता सध्या स्थितीत तर मला काही पोझिशन तशी वाटून नाही राहिली की पिलं वगैरे असतील कुठे. आणि दिसली तर मी हायच ना, मला फोनला अर्ध्या रात्री आपण हजर होता. साहेब, आम्हाला हात दिसला म्हणून बरं झालं. हा जर अळप झळप आमच्या वखराच्या पाशीत आला असता किंवा आमचा त्याच्यावर पाय पडला असता तर आमचा दिवस घेतला असता बा यानं. तर एक तर काय शहरा जमिनीत असा आडवा पडला की दिसत बी नाही. अरे किंग कोबरा आहे तो, असा शांत नाही पडेल राहत, फुसफास करत असते. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं काही ना काही आहे. हा, तसं टेन्शन नाही घ्यायचं, माहीत पडते आपल्याला. का साहेब, तुम्ही जर आलेच नसते पकडायला तर मग तर हात पुऱ्या आमच्या जंगलातच राहिला असता. अरे भाऊ, साप एका ठिकाणी कधीच राहत नसते. आज अटी आहे, उद्या तटी आहे, उद्या तटी आहे, धरवा तटी आहे. सापाचं काय एक घर असते का, एक ठिकाण आहे काय? कुठे बी जात असते. तटी खायला भेटलो त्याला तटी. साप कुठी असते, जरसा बेंडूक आहे, तसा उंदीर आहे, म्हणजे अडचणी या जागेत जास्त साप असते. हा, फक्त आपण अडचण ठेवली नाही पाहिजे कुठे. जसं की म्हणजे पराठ्याची रांग, कुठल्याची रांग, गवत काळी, याच्यामध्ये साप असते ना साहेब, याच्यातच ना. हो, त्याच्यातच असते. कारण की ते अडचण आहे ना. अडचण म्हटली की त्याला लपायला जागा भेटते, लपायला जागा भेटली की तो त्याच्यात जाऊन बसते, गरमास बी होते. शिकार करून तो नेऊ बी शकते, पचू बी शकते त्याच्यामध्ये. असं अडचण पाहिजे असते सरप. काय साहेब, सरप म्हणतात शेतकऱ्याचा मित्र आहे. हा काय मित्र आहे का बापा? एकदा डसला तर 10 जणांना मारू शकते, एवढी पावर, एवढं विष त्याचं जहिरीला आहे. पण हा मित्र आहे का माणसाचा? ते साऱ्या जहिरीला तर माणूस आहे, सरप नाही. सरप हा खरोखर माणसाचा मित्रच आहे. सरप कधीही स्वतःहून वार माणसावर करत नाही. जोपर्यंत तुम्ही त्याच्या गुन्ह्यात जात नाही, तोपर्यंत तुम्ही त्याला छळत नाही, तोपर्यंत तुमच्यावर तो वार करत नाही. हो साहेब, सर्पापेक्षा तर माणसं जहिरीली आहेत. याची कांडी लावू दे, त्याची कांडी लावू दे, अटी आग लावू दे, तटी साहेब भांडण करू दे. शेतकऱ्याचा सर्वात जवळचा मित्र असेल तर साप आहे. सापा व्यतिरिक्त नाहीच आहे. पिकाची नासाडी होऊ देत नाही साप. उंदीर असेल, घुसा असेल, म्हणजे हे छोटे छोटे कीटक जे आहेत सर्व खाऊन घेते तुकडे. काही बोलते रे बाबा, साप आहे म्हणते, डोसला की फुसक नाही, वर जाते माणूस जीवन जाते, पण साप पित्र आहे म्हणते. बापा देवलाल चुप राहा बापा, जाऊ दे बापा. बोले द्या बाबा, बोलून राहिला तो त्याचं काम करून राहिला, तो भाषण देऊन राहिला. कसं आहे, अटी अट लोक आला तर काही ना काही भाषण तर द्यास लागेल त्याला. बरं मग चला, आता पकडतो मी याले आणि घेऊन जातो. ओ बाप्पा, सोडशी नाही आमच्या गावाच्या जो आहे तिकडे दूर नाही जो बापा, सातपुळ्यात, आणि तिकडे सोडतो, डबल वापस आला नाही पाहिजे तो. आता आम्हाला पैताबाई थोडी करशील बापा, वावराच्या कामगिरा राहिल्या एकतो, आता फवारी यात. आबाजी, मी दूरच नेऊन सोडतो, टेन्शन घेऊ नका तुम्ही. चला आता पकडतो मी त्याले. काय का आग आहे रे, पकडली आहे, टेन्शन मत गो. आता भिवू नका तुम्ही, पकडला नाही, पकडा, टेन्शन नाही. आता घेऊन जातो बाबू तुला थैली धरून. चाल बाबा राजू, चाल आहे बाबा, चाल. तर आज नको देऊन बापा शेतकऱ्याला. चला सरपंच, सरप तर पकडला, सरप मित्र. आता आपल्या वावरात जाऊन पाहू त्या बाया काय करून आला तिकडे. तर हो, चला चला. बाबा आला रे सर, आला रे बाबा, मारते हो मी. आला हो बापा, सरप आला. वरचे सरप आला हो. अरचे नांगडास लाव बाबा, नाग लागला. वरचे काय झालं बापा? आता कोणतं इगन आणलं तुम्ही ना, एवढे पळत येऊन राहिले बाबा? वरचे मामा ग नांग लागला, इच्छाधारी नांग लागला मामा ग. डसते बोलतो, डसते. आज ऐकलं बापा, इच्छाधारी नांगही असते. आणि काहीच माही बघत नका जात जाऊ ना. काम करणं जीवार येते तर लगे इच्छाधारी नांग आहे ना, असं आहे तसं आहे. एवढे खोटे नका बोलत जाऊ. हा घरात मुकाटे ना बापा. वावरात कामाला गेलतो ना, मोठा साप मागे लागला ना, माया लोक आला ना आपल्या दरवाजा, लोक मागो पाठी मागे आला पोयत. काय सांगा तुले, पू असं थंडगार झालं मी, काय सांगू. त्या गावाचा ऐदी माणूस आहे ना हा, आणि फोकाड्या मारायला बी एक नंबर. गावाला मागे सोडते हा माणूस, एवढा तर अव्वल हे आहे फोक्या मारायला. बस झाल्या ना फोक्या मारणं. कोणता नागन कोणता सरप मागे लागत असते. विश्वास बशीन असं तर बोलत जा काही, खोटं बोलता एवढं तर. काही माणूस भिवून द्यासाठी तर काही बी करते. सरप आहे, नांग आहे, असा दिसला मला तसा दिसला, मी का भिवून राहिली काय? मला भिवून देता का तुम्ही? खोटं वाटते खरंच ना. मोठा होता 20 फुटाचा होता, 20 फुटाचा. काय सांगू तुले आता, माझं टेप नसता नव्हता, नाही तर मोजून आणला असता तुले. माग लागल त्यानं तो, काय सांगू. बापा 20 फुटाचा नाही, लय होता तो 25 फुटाचा.
पाहिला ना तुम्ही ना. बस झालं मग आता कसं जावा घरात हातपाय धुवा जेवण करा आणि झोपून राहा. आराम करा बरं. लय काम केलं तुम्ही ना वावरात. काम करणं जीवार येते असं दिखानीचा मोठा म्हणून राहिला सरप आणि हे आणि ते बहाने सांगा फक्त याले. काम करणं जीवार आलं की कोणतं ना कोणतं कुकून ना कुकून उकरून काढते ना. आज सरपाच आणलं माझं. सरप आहे. हो झोपूनच राह तुम्ही. मला उठवतो नको. वाक्यात घुस तुम्ही आता. नाहीतर येईन तो मोठा जाग आहे बापा देवा. पाच भाग गॉल आला तुला. अरे वाचलं रे बाप्पा घरात आलो. बापू शिवल्या वाक्यात जर घुसला जर बाबू आला खिडकीतून ते कोणतं सारा पॅक करून घेतो म्हणजे घरात यायला चालच नाही. सरपाले तुया भागच लागून राहिला तो शिवल्या सरप. हो तुझ्या जीवन जाते बाबू. खिडक्या खुडक्या लावून घेतो. घरात जाता बरोबर पहिले चेक करतो गादीवर आहे का याच्यात आहे का. कुठे बी असू शकते तो. काय साप आहे बापा. मा नवरा है असा तर बाबा कोणाचा नवरा नशीन बापा. देखाने झालं चॅप्टर आहे ना. काम करणं जीवार आलं की कोणतं ना कोणता बहाना उकरून काढतेस. काही ना काही करतेस कुरापते. आता बी असा ताल करून राहिला मा नवरा की खूपच जसं काही काय दिसलं काय नाही. काय ना कोंडा दिसला का काय सांगा बापा. असे ताल करून राहिला. व मावून रे बापा रे आला सर. पण काय बापा मी नाही भेटणार रे. सांग किती काही. अहो बाबा सरपंच बाया तर काही दिसून नाही राहिल्या वावरामध्ये. गेल्या 8 बाया झाल्या 8 फरार. आता बापा बाईची दात पहिलेच तर पादरी असते. आता सरप म्हटल्यावर आता घरी जातील नाही तर गदारी राहतील त्या. गेल्या 8 पण चला वावरात जाऊन पाहू बापू. दुरून दिसत नसतील आपल्याला. हो चला. बापा सरपंच ह्याचा थांबले नाहीत बापा. झाले फरार. कुकडे गेल्या. का बापा हा दुसरा सरप तर मागं नाही लागला. तो आपण पाहायचा तर चिचे झाडून काढून गेलता तो. तो तर नाही लागला याच्या मागं. नाही तो बिन विषयरी होता ना. तो काय विषयरी साप होता का राजा. काही बी म्हणता तुम्ही माग लागला अशी. काही सांगता येत नाही. बापा ह्या बाया एवढ्या भेकाळ असतात. सडल्या निघला तर पोहेत निघतात ना. सरप पाहिल्या त्या वावरात थांबणार आहेत काय. म्हटलं चला घरी. पण घरी गेल्या तर बरं आहे. नाही त्याच्या मागं काही लागलं तर काय करता मग. आपल्याला पाहा लागीन देईल. कुकडे गेल्या काय गेल्या तर थांबला लागीन. कोणाला विचार लागीन. कोण पाहिले असतील तर. आपल्याला सांगून गेल्या नित्य. आपल्या डोक्याला टेन्शन आता. चला थांबला देईल आता कुकड्यात. म्हणजे कोणाला जाताना दिसल्या असतील तर आपल्याला सांगेलच समजा. मग एकदा सांगितलं कोण आपल्याला की बाबा बाया घरी गेल्या तर कसं मग बिनधोस राहते माणूस. हो चला बाप्पा चला जमलू देईल आता. हो जबराव. अरे बोला सरपंच. अरे काय तुम्ही बाया पाहिल्या का रे वा. बाया दिसल्या का तुले. नाही राजा बाया तर काही दिसल्या नाही बा. काऊन काय झालं. अरे बापा वावरात बाया होत्या. कुकडे गायब झाल्या काय माहित गड्या. त्याला थांबून राहिलो बा. कुकडे गेल्या कुकडे नेले गाज्या. राजा मला तर काही दिसल्या नाहीत बा. चला बा ह्याला दिसले नाहीत. कुकडे गेल्या हो बापा ह्या. कुकडे गेल्या ह्या पोयात. चला थांबला विचारा दुसऱ्याले. हो गजान भाऊ. बरं बोला रामदेव. अरे बाबा माझ्या घरची बाई दिसली का तुम्हाला. त्याच्याबरोबर 2-4 बाया होत्या. त्या दिसल्या काय. अरे नाही गळा नामदेव काही दिसल्या नाहीत बा. काऊन रे काऊन पण. बाबा सरपंच कुकडे गेला बाबा याली दिसल्या नाहीत बाबा. आता रस्त्याच्या जो आहे बाया गेल्या कुठून. घरी गेल्या नाहीत बाबा. बाया नाही गेल्या घरी. कुकडे तरी गायब झाले आता. मी तर म्हणतो सरपच लागला याच्या बांगडावर. मी तसंच वाटून राहिलो बापा. अनहोनीच हो ना काही. चला थांबला बापा. थांबले राव. चला पण काय झालं. असे करून घाबरून राहिले तुम्ही. असे करून घेऊन राहिले. आणि बाया काय करून राहिले बाबा. आता बाया कुकडे जातील असतील वावरात. अरे बापा नाही ना गजान भाऊ. वावरात बाया दिसून नाही राहिल्या ना. म्हणून तुम्हाला विचारू आलं का बाया घरी गेल्या का बुवा. कसं आहे गजानन तुझे वावर कसं रस्त्याच्या जोय आहे. म्हणून तुला विचारला बिन की बा रस्त्याने गेल्या का दिसल्या का. बाबा सरपंच मला रस्त्यानं कुणीच जातात दिसलं नाही. मी एकटी जा रस्त्यावरच बसेला. मी चलून राहिले तर मी एकटी जाऊन बसेल. दिसले असते बाबा. बरं बा चाल बा तुम्ही. चला सरपंच चला पाहू बा तिकडे. हो चला. हो गड्या रघु हा सरपंच नामने इकडे कोण पोहे येऊन राहिले रे. हा डबल निघला का बाबा बॉम्बे. मला वाटतं भाऊ द्या सर्प मित्रांना वाटते जागी सोडला वाटते रे बाबा. जागी सोडला भाऊ. हे बवारेच असतात नाही जरी सर्प मित्र. जलाशी आपल्या वावरा या शेजारी सोडून दे ना. आणि डबल आला तो वापस. खरंच रे या सर्प मित्रांनी घोर केला. सायन जागी सोडला वाटते बापा.
आता नामदेवच्या सरपंच मागे लागला, त्याच्यानंतर आता आपला नंबर आहेच भाऊ. आपल्याही मागत लागते, आपल्याला काही सोडत नाही तो आता. अन माझे दोघे जण पोहून राहिले. दे बरं आवाज, दे बरं. आवाजही दिला जात नाही गड्या, मग आवाज बसला आता. हो नामदेव, हा सरपंच. गड्या हो. थांब आवाज नको तुझी, इकडे येऊन राहिले, आपल्याकडे येऊन राहिले. काहीतरी मोठी गडबड दिसते गड्या, काहीतरी व्हायला, कांडा झालं वाटते काहीतरी. मी तो म्हणतो शिवल्याला डसलाच नशीन रे तो. हा सरप, हा जाता जाता काय जीव तर नशीन गेला शिवल्याचा. डसला वाटते बा शिवलेली. हो म्हणून आपल्याला सांगायला येऊन राहिले वाटते बा, शिवल्या मेला, चला घरी पुरवायला जा लागते आपल्याला. आता आता मेला माणूस काय आपल्या हाती असते किडी मिडी बांधणं. अवघड्या तसंच दिसते मला काहीतरी. हे शिवल्या मेला गड्या डसला सरप शिवल्याले, म्हणून तर हे पोहे ठेवून राहिले. आणि या पोऱ्याला किडी बांधता येत नाही, टिटवं बांधता येत नाही. सारं आपणच करत असतो, म्हणून तर आपल्याला येऊन राहिले. हे पुढची व्यवस्था करायला लागेल ना आपल्याला. हा उघड्या जाऊ दे, सायला मेला तर मेला, तसंही खांडू खराबच होता. पण त्याच्या बायकोनं त्याचा तेरवं करायला पाहिजे. आपले 7-8 दिवस सरके होतात तडीचा, कारण 3ऱ्या दिवसापासून 13व्या दिवस लोक तडीचा. त्या झामलेली काय समजते आपल्याला विचारायला लागते. हा ते आहे म्हणा, आपलं सरकच होते तडीचा. कसं दिवसभर इकडे काम करायचं आणि संध्याकाळी जाऊन पुटकन जाऊन जेवण करायचं तडीचा. सकाळी तसंच भत्ता मारला की चालले वावरात. जमते 7-8 दिवस निघतात तडीचा. पण 13वं केलं तर आहे, 11व्यात मोडलं तर, आणि 7वं जर केलं तर मग तर काहीच नाही लेका, मग तर काहीच नाही, मरून फायदा नाही. मग आपण सांगायला नाही का, 13वं केले की शांती भेटते, 11 केले की भटकते आत्मा. एकटा सरपान डसून मरेला, याचा आत्मा भटकीन जंगलामध्ये. 13वंच करा लागते. आणि आपला साधू आहे, साधूले बैकून देऊ. नाही बाई, 13वंच करा लागते, नाही तर ना भटकीन इकडे तिकडे. चाललं तू बरोबर खेळ जमवतो ना. हो आपला साधू हाती असल्यावर काय टेन्शन आहे, बरोबर जमवल्या जाते. करू काहीतरी. येऊ दे पहिली आहे सरपंच आले नामदेवले. हो रे बापा, रे शिवलाल मेला वाटते गड्या. खरंच गड्या, शिवलाल चांगला होता रे गड्या. हा मेला का सरप डसून मेला का रे? हा ते सांगायला आले तुम्ही आम्हाला. का बाबा, का हो नामदेवराव, शिवलाल तर गेला म्हणता तिथं सरप डसला त्याले. हो राजा, आला शिन माझ्या बुडेल फोन. हो बापा, खरंच ना चांगला होता राजा. असा म्हणजे होता सगळा खोडसोड, पण गेला गडी. काय बुडबा, तुम्हाला फोन आलता का शिवलाल गेला तर? नाही बा, आम्हाला फोन द्यायला. आता कसं तुम्ही धावत पळत आले अडीचा, शिवलालच्या मागं सरप लागेल होता. म्हटलं बा डसला अशी मेलाशी. उताले का सांगा, आम्ही कोणत्या कामाले आलो, तुम्ही न शिवलालच मारून टाकला याच्यात. अरे बापा, बाया दिसल्या का तुम्हाला, गेल्या का इकून, ती विचारायला आलो. अरे बापा जाऊ दे आता तो विषय. आम्ही तर बा शिवलालच्या तेरवी खाऊन बसलो. हा एवढा दूर लोक विचार केलता आम्ही. म्हटलं 7-8 दिवस भागतात हा मेला तर. कुठे बा तुम्ही कुठला विचार कुठे करता काहीच सांगता येत नाही. तर बाया दिसल्या का ते सांगा पहिले. अवघड्या मग गेल्या बाया पोहे झोप. आम्ही नवाजही दिला ते बाया कुठे चालल्या म्हणे, आम्ही घरी चाललो. हा सरप दिसला म्हणत आम्हाला, आम्ही चाललो घरी. बरोबर, हा जाऊ द्या, घरी गेल्या ना, आता काय टेन्शन नाही. आणि असा विचार करत ना अजून मारत ना अजून. शिवलालचा 13वं खाल्ला राजा. काय करतो भावा, जाऊ दे आता, झालं आता काय ते. चला हा ना बा तुम्ही, आम्ही चाललो घरी. हो जा तुम्ही. हा सारे गड्या लोक चाल हान बरं. चला. घरी गेल्यावर शिवलालला भेटायला लागते आपल्याला आता. हो जाऊ ना. हे गोरा